नमस्कार. राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील SCERTने उन्हाळ्यातील शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पुढे ढकलण्याचा निर्णय आज जाहीर केला. राज्यातील प्राथमिक शिक्षकांना या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जनगणना आणि SIRचे कामं देण्यात आलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बहुतांशी शिक्षक या कामात व्यस्त असताना उन्हाळी सुट्ट्याचा कोणताही लाभ त्यांना मिळत नसताना सुद्धा SCERTने नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सोबतच वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याचे आदेश शासनाने निर्गत केले. या संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे लक्ष घालण्याबाबत आणि हे प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली होती. दरम्यानच्या काळात 29 एप्रिल रोजी राज्याचे माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांनी मुंबई येथे मंत्रालयात शिक्षक संघटनेची मीटिंग लावली आणि या मीटिंगमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने प्रशिक्षणाचा मुद्दा लावून धरला. यावेळी माननीय डॉक्टर भोयर साहेब यांनी सदरचे प्रशिक्षण शिक्षकांना या कालावधी देणे योग्य नाही आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकांनी जनगणनेचे कार्य करायचे, SIRचे कार्य करायचे आणि प्रशिक्षणही करायचे हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शिक्षकांच्या तब्येतीचा, त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात बदल करावा अशा प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी जनगणना अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची सूचना माननीय डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांनी दिली आणि त्यानंतर आज SCERTचे संचालक डॉक्टर हेमंतकुमार वसेकर साहेब यांनी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण पुढे ढकलण्यात येत असल्याचे पत्र निर्गत केले. माननीय डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या पुढाकाराबद्दल आणि जनगणना विभागाचे अधिकारी आणि SCERTचे अधिकारी यांची याप्रती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदयांना विनंती करण्यात येते की जे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न महत्त्वाचे प्रलंबित आहेत त्याबाबतही माननीय मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करावी. माननीय मंत्री महोदय या कामी लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे. जय हिंद.